आरोही घे गरम गरम चहा. थँक्यू. हाय पण तू का आरोही कुठे? आरोही कुठेतरी बाहेर गेली. कुठेतरी म्हणजे काय सांगून नाही गेली? नाही, कुठे जाते काही बोलली नाही मला. आणि बरंच आहे आरोही आता घरात नाही येते. असं का म्हणतेस? मला आरोही बद्दलच तुझ्याशी बोलायचंय. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? अरे तिचा हलगर्जीपणा आता वाढतच चाललाय. म्हणजे नंदिनीच्या बाबतीत कशी वागते ती? आई तू नंदिनीची बाजू घेऊन आरोहीला का चुकीचे ठरवतेस? ही नंदिनी कशी आपल्या सगळ्यांना माहित आहे ना. हो ते माहिती आहे, पण आरोही तर समजूतदार आहे ना. मग ती काय असं वागतेय? तिने काय काय तक्रारी केल्या होत्या. ही नंदिनी तेल आणि पापड ते वाया घालवते म्हणून, नंदिनी छतावरच गेली म्हणून. असं काय झालं होतं का? आज तर तिने नंदिनीला आंघोळीला गरम पाण्याच्या ऐवजी थंड पाणी दिलं. आई हे बघ, आरोहीच्या हातून चुका झाल्या असतील मला मान्य, पण ते गेले काही दिवस ना. आरोहीने आपल्या सगळ्यांसाठी काय काय केले हे तुला माहिती आहे ना. हो आहे ना, आहे तर. पण मला असं वाटतंय की हे सगळं ती मोठेपणा मिळवण्यासाठी करत होती. नंदिनीला घरी आणलं ना, ते सुद्धा मोठेपणा हवा म्हणूनच. काय तिची एवढी सेवा केली, पण मग आता जबाबदारीचं ओझं वाटतंय, त्रास होतोय म्हणून मग असं दुर्लक्ष करते. आई मला नाही वाटत आरोही दुर्लक्ष करते. मी आरोहीला चांगलंच ओळखतो. तू ओळखतोस? आई अगं आरोही कुठे आहेस तू? तुझ्या सासूची ही देववाणी ऐकायला तू आत्ता इथे हवी होतीस. कुठे आहेस आरोही, कुठे आहेस? अगं आरोही तुझे रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरांकडे गेलीये. अगं पण का? मला तर बरं वाटतंय. एक्झॅक्टली, तुला बरं वाटतंय तरी पण ती घाईघाईने डॉक्टरांकडे गेली. का कळतच नाहीये. मी विचारलं तिला तर ती म्हणाली उद्या शनिवार आहे, ती बिझी असेल म्हणून. अरे हो, उद्या शनिवार नाही का? हो, पण असं काय काम असतं महत्वाचं शनिवारी की तिची सगळी कामं आटपून घेते ती? काहीही झालं ना तरी ताई शनिवारचं काम टाळत नाही. हो, पण नेमकं काय काम आहे? असं काय सिक्रेट आहे की ती आपल्या बरोबर शेअर करत नाहीये? केव्हापासून थांबलीये तिच्यासाठी? आल्यापासून किचन मध्येच बिझी आहे. घरातले वारे तिच्या विरोधात कसे व्हायला लागलेत हे तिला कधी एकदा सांगते असं झालंय मला. अरे काय झालं? मला का बोलवलंस? काही काम होतं का माझ्याकडे? म्हणजे काय काम आहे म्हणूनच तर बोलवलं. आरोही तुला माहितीये, तू नव्हतीस ना तेव्हा एक खूप महत्वाची गोष्ट तू मिस केलीस. तीच तुला सांगायची. असं काय घडलंय मी नसताना इथे ज्यामुळे एवढी खुश असतो? काही विशेष घडलंय का? म्हणजे खूपच विशेष. आणि तू नसताना जे काही घरात घडतं ते तुझ्यापर्यंत पोहोचवणं ऍज अ वेल विशर माझं कर्तव्यच आहे, नाही का? कशाबद्दल बोलतेस तू? तू जे काय आई आई करून तुझ्या सासूला डोक्यावर बसवलंयस ना, ती तुझ्यावर खूप नाराज आहे. हे माहितीये तुला? खरंच.
एक एक करून तुझे सगळे हक्क हिरावून घ्यायला निघाली. तन्मयसाठी तू किती चुकीची पार्टनर आहेस हे त्या तन्मयला पटवून देत होत्या. कॅन यू बिलीव्ह दॅट? आरोही, आता काही दिवसातच ना तू आग्रहाच्या बाहेर जाणार आहेस आणि मी या आग्रहात आणि तन्मयच्या मनात असेल. बघच तू. हे काय आरोही, तू इथे काय करतेस? तुला मी बजावलं होतं या खोलीत यायचं काहीच कारण नाहीये तुला. मी आता बघतेय नंदिनीकडे, औषधं दिली आहेत तिला, तू जा झोपायला. थांब आरोही. का ग, आता काय झालं? काय नाही, काय आहे ना आरोही, तू प्लीज पहिले जशी माझ्या खोलीत झोपायचीस ना तशीच झोप ना पुन्हा. मला झोप नाही येणार नाही तर. बर, ठीक आहे, मी झोपते इथेच. पांघरून घेऊन येते माझं. त्याची काही गरज नाहीये, तू जा तुझ्या खोलीत झोप. नाही पण मला खरंच खूप भीती वाटते हो. म्हणजे रात्री मध्ये जाग येते, मला झोप नाही लागणार एकटीला ना म्हणून. अगं पण आरोहीला तुझ्यासोबत ठेवण्याची मला भीती वाटते ना. ही अशी निष्काळजीपणा करेल, काहीतरी घोळ घालून ठेवेल आणि तुला त्रास होईल त्याचा. नाही नाही, ते मला चालणार नाही, नकोच ते. आई अहो, असं काय करताय? म्हणजे मला मान्य आहे माझ्याकडनं एकदा चूक झाली, पण पुन्हा नाही होणार अशी चूक. मी नंदिनीकडे अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवेल, खरंच. मी नाही म्हंटल ना, याचा अर्थ काय होतो? नाही. तशी मी आता जबाबदारी घेतली आहे ना नंदिनीची आजपासून. मी झोपते तिच्यात. जा तू. ही वत्सला आरोहीवर नाराज झाले हे चांगलंच आहे, पण मी आरोहीला तन्मय पासून दूर करण्याचा जेवढा प्रयत्न करतेय त्यावर हिच्या वागण्याने बोळा पडेल. त्यातून हिने मला औषधं द्यायला सुरुवात केली, त्यामुळे मला रात्रीची गाढ झोप लागते. म्हणजे आता मला आरोही आणि तन्मय मध्ये अर्ध्या रात्री डिस्टर्ब करता येणार नाही. त्यात ही बाई इथेच माझ्यासोबत सतत राहिली तर आरोही आणि तन्मय मस्त मजेत एकत्र राहतील, जे मला कधीच होऊ द्यायचं नाही. सगळीच गणित अचानक चुकू लागली. गुड मॉर्निंग नंदिनी. काय गो, अशी का बघतेस तू? अगं गुड मॉर्निंग म्हंटल मी तुला, त्यावर काहीच बोलणार नाहीयेस? असो, बरं मला सांग, काल रात्री शांत झोप लागली ना तुला? गाढ झोप लागली असेल, हो की नाही? आई होत्या ना तुझ्या सोबत, त्यामुळे निर्धास्त झोपली असशील तू. नंदिनी, तू बघितलंस ना आईंबद्दल किती गैरसमज करून घेतला होतास. त्या माझ्यावर रागवल्यात म्हणून आनंद वाटत होता तुला, पण त्यांचं माझ्यावरचं रागवणं, चिडणं हे सुद्धा माझ्या बेताचंच ठरलं. तुला माहितीये नंदिनी, काल आई तुझ्यासोबत होत्या म्हणून मला किती निश्चिंत झोप लागली.
मला माहित होतं त्यात तुझ्या सोबत आहेत म्हटल्यावर तू चुकून सुद्धा आम्हाला डिस्टर्ब करायला येणार नाहीस. अगं माझं सोड, तन्मय कधी नव्हे तर तो सुद्धा इतका खुशीत होता काल. थँक्स टू आई. नाही खरं तर थँक्स टू यू. तुलाच थँक्स म्हणायला हवं. मला खोटं ठरवण्याचा तू जो काही चंग बांधला होता माझाच पत्थर पडला. मी तर म्हणते ना नंदिनी, आईंनी मला तुझ्या सगळ्या जबाबदाऱ्यातून मोकळं केलं पाहिजे, म्हणजे मला तन्मयला जास्त वेळ देता येईल. हो की नाही? बरं ते जाऊ दे. मला सांग, ब्रेकफास्टला काय घेणार आहेस तू? ते आईंनाच सांगणार आहेस का? की मी बनवू तुझ्यासाठी काहीतरी छान? ही तुझी नाटकं आहेत ना ती बंद करत आणि जा इथून. काही नकोय मला. बघ तुझं ना हे असं असतं, तुझ्याशी कोणी प्रेमाने बोललं तर तेही तुला आवडत नाही. बघ बाई, हा स्वभाव बदल आता तुझा, नाहीतर महागात पडेल सगळंच. कोणाला काय महागात पडणार आहे ना ते कळेलच लवकर. पण सगळ्यात आधी वत्सलाबाईंच्या प्रेमाला आळा घालायला हवा. कुठून अचानक पुळका आलाय कुणास ठाऊक, आणि अचानक आरोहीच्या विरोधात का बोलायला लागल्या त्या? त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा शोध घ्यायला जा. आरोहीशी लग्न करणार असं तन्मयने सांगितलं तेव्हा मी केवढा विरोध केला होता, पण आता मला पटलंय आरोहीपेक्षा चांगली सून मला मिळूच शकली नसती. खरंच किती भाग्यवान आहे मी. कोणाकडून कसलीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थीपणे घरच्या सगळ्यांच्यासाठी केवढी राबत असते आरोही. तिचं कौतुक करावं तेवढं थोडंच. तन्मय, तू माणूस ओळखण्यात चुकलास आणि मी सुद्धा चुकले. पहिल्यापासून वाटतच होतो आरोहीची निवड काही बरोबर नाहीये. चूकच झाली ती. चूक काही तुझ्या एकट्याची नाहीये, मी सुद्धा भागीदार आहे त्याच्यात. खरं तर मला पहिल्यापासूनच नंदिनी सारखी कर्तबगार आणि प्रॅक्टिकल मुलगी सून म्हणून हवी होती. पहिल्याच भेटीत मी नंदिनीला माझी कल्पना बोलूनही दाखवली होती. आता घाबरलात ना तुम्ही? घाबरल्या घाबरले मी. घाबरल्या काय ग नंदिनी? हा, आणि तू इकडे काय करतेस? नाश्ता झाला का तुझा? नाही ना, मला आरोहीने नाश्ताच दिला नाही. का बरं? आरोही कुठे गेली? तू कुठे निघालीस?
अरे असं काय करतो, विसरलास तू? आज शनिवार आहे ना, सरांकडे जायचंय मला. कोणते सर? अगं एक आहेत, म्हणजे शिक्षक आहेत, महान व्यक्ती आहे, व्यासंगी आहेत ते. अच्छा, म्हणजे काल अप्पू सांगत होती हेच का ते शनिवारचं काम? मग तू शिकायला जातेस का त्यांच्याकडे काही? अगं नाही, शिकायला नाही जात. ते एकटे असतात ना तिकडे, त्यात ते वयस्कर सुद्धा आहेत, म्हणून मग दर शनिवारी त्यांची खुशाली विचारायला जाते. कुठे राहतात ते? फार लांब घर आहे का त्यांचं? तुला बाहेर निघतानाच सगळे प्रश्न विचारायचे आहेत का? अरे पण मी तिला विचारते ना, तुला काय करायचंय? अरे चल, मी ऑफिसला जाता जाता तुला सोड. चल. बाहेर निघालाय काय तुम्ही? चला पळा पळा लवकर. ती बया आहे ना नंदिनी, कुठल्या पण टायमाला इकडे येईल. निघा निघा तुम्ही, हीच संधी आहे. आनंदा अरे नको घाबरूस, नाही येणार ती. अरे मी बोललो ना, तुम्ही निघा निघा तुम्ही. त्या बयेचा काय भरोसा नाही. आनंदा अरे कशाला उगाच टेन्शन घेतोस? सध्या आई आहेत ना तिच्या मागे, मग सहजासहजी नाही येणार. बर, तुझा सगळा बरोबर आहे, पण माझं एक ऐका. निघा लवकर, चला. चल चल. मला ना आईचं पण कधी काही कळतच नाही. काल रात्री नंदिनी सोबत आई थांबली होती, पण आरोहीला नाही येऊ दिलं तिथे. इतका काय आरोहीवर अविश्वास दाखवते ती? विश्वास नाही, पण आरोही नेहमी भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेते, आणि मला प्रॅक्टिकल माणसं आवडतात, तुझ्यासारखी. पहिल्याच भेटीत तू मला आवडली होतीस. अरे तुम्हाला मी आवडले? म्हणजे मी गुड गर्ल आहे ना? हो तर. तुझ्यासारखी गुणी मुलगी शोधून सापडणार नाही. तू नॉर्मल असतीस, हे तुझं मानसिक दुखणं नसतं, तर तुलाच सून करून घेतलं असतं. माझा विचार तोच होता, तुझं तन्मयशी लग्न लावून द्यायचं, आरोहीला तन्मयच्या आयुष्यातून बाजूला करायचं. पण अचानक तुझं हे आजारपण आलं आणि तो प्लॅन रद्द करावा लागला मला. नंतर कसा छान लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसला असता तुमचा. काय म्हणजे बाहुला बाहुलीची जोडी कशी दिसते, छान ना? बाहुला बाहुलीची जोडी, गुड आयडिया. गुड आयडिया म्हणजे म्हणजे बाहुला बाहुली हवेत मला आत्ताच्या आत्ता हवेत बाहुला बाहुली. चला ना आपण बाजारात जाऊया आणि बाहुला बाहुली विकत घेऊन येऊया. मला खेळायचं आहे. अगं हो 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 हो, जरा थांब ना. म्हणजे आरोही बाहेर गेलीये ना, ती येऊ दे, मग आपण जाऊ तुझ्यासाठी हे सगळं आणायला. नाही नको, आपण आत्ताच जाऊया. आरोही ये ना पटकन. आपण आत्ताच जाऊया, बाहुला बाहुली आणूया प्लीज. अगं आरू, बरा झाला तू आलीस. अरे आनंदा, हं? काय झालं? म्हणजे नंदिनीने पुन्हा काही गोंधळ घातलाय का? पण नाही, आई असताना असं नाही करणार ती. अगं माझी आई, आता त्या नंदिनीचा विचार जरा डोक्यातनं बाजूला टाकून दे. आपण जरा आपल्या कामाकडे लक्ष देऊया.
अगं पाडवा आला ना, चौकशा सुरू झाल्या. आम्रखंड, श्रीखंड, बासुंदी कधी देणार म्हणून. अरे वा. मग आता चौकशीसाठी एक माणूस आला होता, पण तू घरात नव्हती आणि नेमक्या वत्सलाबाई पण बाहेर गेल्या होत्या. मग बोललो काय सांगणार, मग बोललो काय नंतर कळवतो म्हणून बोललो. आई बाहेर गेल्यात? कुठे? काय माहिती कुठे गेल्या ते. हा, ती नंदिनी त्यांना कुठेतरी बाहेर घेऊन गेली. नंदिनी, दोघी कुठे गेल्या असतील? काय माहिती.